नमस्कार. हैदराबाद ट्रिप आणि बरेच काही. व्हिसासाठी बायोमेट्रिककरिता काही दिवस आधी हैदराबादला व्हिजिट द्यावी लागली. रात्री 8:30ची फ्लाईट होती. मी म्हणजे एक पिढी मागची. मग मुलींनी सांगितल्याप्रमाणे 6 वाजताच एअरपोर्टला पोहोचण्याची धडपड सुरू झाली. माझ्यासोबत माझी लहान मुलगी होती. सुखरूप प्रवास झाला. एंट्री केली. हैदराबाद शहरात रात्री 10ला पोहोचलो. तिथे मुलीच्या एका ओळखीच्यांकडे अर्थात तिच्या मानलेल्या भावाकडेच उतरलो आणि तिथेही अगत्य छान झाली. दुसऱ्या दिवशी महत्त्वाचे कामं आटपून मग फिरण्याचा बेत केला. कॅब बुकिंग झाले. तिथलेही एक मजेशीर घटना म्हणजे कॅब ड्रायव्हर हा लोकल मल्याळी किंवा तेलुगू भाषेचा होता. बाकी तर काही नाही, पण जवळपास बिर्ला मंदिरपर्यंत पोचण्याचा अर्धा पाऊण तास त्याने खूप कान खाल्ले हो. 2 लेडीज असताना आम्ही दोघी गुपचूप आणि याचा फोन लाऊडस्पीकरवर ठेवून तो त्याच्या लाऊड टोन व्हॉईसमध्ये काहीतरी पूर्ण वेळ बोलला, जे आमच्या समजण्याच्या अगदी पलीकडचं. मुलीला हळूच म्हटलं, या राईडचे पैसे आपण दिले आणि 40 मिनटं आपण काहीच बोलू शकलो नाही. जोगपाट. स्लो एकदाचे बिर्ला मंदिर. तिथे सिस्टीम होती, चपलाही वर न्यायच्या नाही व फोनही खाली सबमिट करायची. आणि ही पद्धत मला आवडली देखील. नको तो फोन. त्या जागेचे सौंदर्य डोळ्याने निरीक्षावे असे सुंदर होते व डोळ्यारूपी कॅमेऱ्याने ते फोटो काढावे, माइंडच्या मेमरीमध्ये सर्व सेव्ह करावे. त्या जागेला खरोखर न्याय देण्याचे कार्य होते. भरपूर गर्दी. हलका पाऊसही सुरू होता, पण अगदी छानरित्या व्यंकटेशाचे दर्शन घडले. गोविंदा म्हणत लाईन पुढे सरकत होती. एवढ्या उंचीवरून भोवतालचे सौंदर्य मन वेढून घेत होते. व्हिडिओच्या शेवटी दिलेले फोटो मी गुगलवरून घेतले. संगमरमरेचा उपयोग करून संपूर्ण मंदिराची बांधणी, तिरुपतीच्या बालाजीच्या मूर्तीप्रमाणेच भव्य तेजवान मूर्ती, तसेच मारुती, श्रीराम, सीता, कृष्ण, गरुड, देव्यांचे व शंकराचे असे अनेक मंदिरं तिथे होते. फोन न नेल्याचा फायदा हाच झाला की मन भरून सगळ्याचे छान डोळे भरून दिपून गेले हो माझे डोळे, असे दर्शन झाले. खाली उतरेपर्यंत 6 वाजलेच होते. तिथून साऊथ इंडियन कामत हॉटेलमध्ये खाल्ले. भव्य डोसा, उत्तपम, 2 मिल्कशेक आणि बिल किती? फक्त 700 रुपये. दिवसभराच्या थकव्यांनी परतीचा प्रवास थोडा सुस्तावला होता, पण माझे मन मात्र प्रसन्नचित्त होते. दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30ला निघालो, त्यामुळे एअरपोर्टवरच आम्हाला कॉफी घ्यावी लागली. तिथे मात्र 2 कॉफी 500 रुपये. काहीही हो. या प्रवासात 1-2 खूप मनाला स्पर्शून गेलेल्या गोष्टी, तिथले वातावरण, तिथल्या लोकल स्त्रियांचा पेहराव, मंदिरात कुठल्याही ठिकाणी वर्गणी किंवा इतर काहीही लोकांना कंपल्सरी लुटणे नव्हते. आणि मुख्य म्हणजे मंदिराच्या परिसरात कुणाहीकडे फोन नसल्याने सर्व मनापासून आनंद घेत होते. नाहीतर फोटो काढण्यातच आपण सर्व दंग असतो आणि खऱ्या आनंदाला मुकतो. कशी वाटली माझी ट्रिपबद्दलची माहिती? नक्की कळवा. धन्यवाद.